नमस्कार, हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा। महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलचे असेच नवनवे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा। धन्यवाद। महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकारने 2 वर्षापूर्वी न्यायमूर्ती अनंत बदर यांच्या नेतृत्वाखाली आरक्षण उपवर्गीकरण कमिटी नेमलेली आहे। खरं पाहायला गेलं तर महाराष्ट्र सरकारला अशा प्रकारे आरक्षणात वर्गीकरण करण्याचा कोणताही अधिकार नाही, कोणताही संविधानिक अधिकार नाही। दुसरी गोष्ट की माननीय सर्वोच्च न्यायालयाने राज्य आरक्षणाच्या संदर्भात, आरक्षण वर्गीकरणाच्या संदर्भात काही तरतुदी करू शकता अशा प्रकारची एक गरज नसताना टिप्पणी केलेली आहे। कारण वस्तुतः भारतीय संविधानामध्ये SC, ST, OBC अशा प्रकारचे प्रवर्ग निर्माण करून या प्रवर्गांना आरक्षण दिलेलं आहे। आरक्षण हा गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम नाही, तर हजारो वर्ष जे घटक वंचित, शोषित, पीडित राहिलेले आहेत या घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे, या देशाच्या प्रशासन व्यवस्थेमध्ये भागीदारी देणे हा या आरक्षणाचा महत्त्वाचा हेतू आहे। आणि त्यामुळं भारतीय राज्यघटनेमध्ये बाबासाहेबांनी आरक्षण दिलं। त्यापूर्वी 1902 मध्ये कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांनी या वंचित समाजाला आरक्षण दिलं आणि त्यांनी आरक्षणाची सर्वप्रथम संकल्पना मांडलेली आहे। या आरक्षणाच्या संकल्पनेला दुसरी एक महत्त्वाची किनार आहे। ती किनार म्हणजे की ज्यावेळी इंग्लंडचे पंतप्रधान रस्मे मॅकडॉल यांनी दलित, शीख, अल्पसंख्याकांसाठी स्वतंत्र मतदारसंघ मंजूर केलेले होते आणि या स्वतंत्र मतदारसंघ हे अनुसूचित जातींना देऊ नयेत यासाठी गांधीजींनी येरवडा जेलमध्ये आमरण उपोषण सुरू केलेलं होतं। त्या माध्यमातूनही जो तोडगा निघाला होता, स्वतंत्र मतदारसंघामुळे हिंदूंमध्ये फूट पडेल अशी गांधीजींना भीती वाटत होती। त्यानंतर राखीव जागांचं धोरणाला तत्वता मान्यता देण्यात आली आणि भारतीय संविधानाच्या माध्यमातून जे शोषित, वंचित, पीडित घटक आहेत यांच्यासाठी आरक्षणाचे प्रवर्ग निर्माण करून SC, ST आणि त्यानंतर OBCना आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। हा घटनात्मक निर्णय आहे। हे बाबासाहेबांनी दिलेलं आरक्षण हे जातींना दिलेलं आरक्षण नाही, तर या जातींचे गट बनवून, प्रवर्ग बनवून त्यांना दिलेलं आरक्षण आहे। आज संपूर्ण देशामध्ये अनुसूचित जातीची संख्या जवळपास 40 कोटीच्या दरम्यान आहे आणि असा हा शक्तिशाली गट आज राजकीय सत्तेमध्ये येऊ पाहणाऱ्या सत्ताधाऱ्यांना हा डोळ्यात चलतोय। कारण अनुसूचित जातीच्या प्रवर्गाची लोकसंख्या जगातील 4-5 देश एकत्र केल्यावर जेवढी होईल तेवढी आहे आणि हा अनुसूचित जातीचा प्रवर्ग बाबासाहेबांच्या विचारधारेवर चालतो, फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेवर चालतो आणि त्यामुळं हा लढाऊ गट कुठंतरी कमकुवत करण्यासाठी हे आरक्षण उपवर्गीकरणाचं हत्यार हे महाराष्ट्र सरकारने उपसलेलं आहे। आणि सरकारं येतात, सरकारं जातात, जनतेतील बहुमतानेच ही सरकारं बनत असतात। जनतेसाठी काय महत्त्वाचं आहे हे सरकारला सांगणं, पटवून देणं हे जनतेचं कर्तव्य आहे आणि म्हणूनच न्यायमूर्ती अनंत बदर समिती ही असंवैधानिक आहे असं आमचं सर्वांचं मत आहे। आम्ही आरक्षित प्रवर्गातील सर्व 59 जातीचे बांधव हे आम्ही एक आहोत। आमची दुःख, आमच्या समस्या ह्या एक सारख्या आहेत। आमचे जीवन मरणाचे प्रश्न हे सारखे आहेत। त्यामुळं आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं वर्गीकरण करून अनुसूचित जातीचं आरक्षण पुढं क्रमशः समाप्त करण्याच्या दृष्टीनं सरकारने वाटचाल करू नये। यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असं बोला कणकवली येथे बौद्ध, चर्मकार, मातंग
आणि इतर 59 जातीतील सरकारी अधिकारी आणि कर्मचारी, कार्यकर्ते तसेच राजकीय कार्यकर्ते यांची एक सर्वसमावेशक बैठक कणकवलीमध्ये आपण आरक्षण वर्गीकरण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समितीच्या वतीनं या समितीचे सन्माननीय अध्यक्ष समाजभूषण तानाजीराव कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही आयोजित करत आहोत। आणि या बैठकीला भारतीय बौद्ध महासभेचे माजी राष्ट्रीय सचिव प्रभाकरजी जाधव साहेब, इंजिनियर अनिल जाधव साहेब, धम्मसेवक विचारवंत राज नागवेकर साहेब, मुंबईचे युवा नेते नरेंद्रजी तळगावकर साहेब, प्रशासकीय अधिकारी आणि समाजातील युवा नेतृत्व भाई सावडावकर, दीपकजी कांबळे साहेब, इंजिनियर अनिल जाधव, भीमराव जाधव, दीपालीताई कांबळे तसेच आरतीताई कांबळे हे सर्वजण या परिषदेचे निमंत्रक आहोतच। त्याच बौद्ध, चर्मकार, मातंग आणि उर्वरित SC मधील अधिकारी, कर्मचारी, विचारवंत यांनी या बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे। ही बैठक कणकवली येथील शासकीय विश्रामगृहामध्ये घेण्यात येणार आहे आणि पुढील जे आंदोलन आहे हे आंदोलन तीव्र करण्याच्या दृष्टिकोनातून अधिकारी कर्मचारी यांच्या सूचना या बैठकीमध्ये आपल्याला अपेक्षित आहेत। आरक्षण हा विषय तुमच्या आमच्या जिव्हाळ्याचा आहे। आम्ही आज आरक्षण घेतलं, बाबासाहेबांच्या विचारामुळे प्रगती केली, परंतु पुढील काळात पुढच्या पिढीला हे आरक्षण जिवंत ठेवण्यासाठी भले तरी आपला जीव गेला तरी देखील आरक्षणातला 1% देखील महाराष्ट्र सरकारला आम्ही कमी करू देणार नाही। वाटल्यास सरकार घालवू, नवी सरकार आणू, परंतु 13% आरक्षण हे बंद्या रुपयासारखं खणखणीत वाचतं ठेवू। आणि हीच बाबासाहेबांच्या विचारांना खऱ्या प्रकारची आदरांजली असेल। आपण प्रचंड संख्येने या, आज जर उभं राहिलो नाही तर संपलोच म्हणून समजा आणि आरक्षण घेऊन घरात बसायचं नाहीये। असं कोण अधिकारी कर्मचारी करत असेल तर त्या बंधूंनी असं कृपया करू नये। ही बैठक तुमच्या आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, त्यामुळे आपण प्रत्येकाने आलं पाहिजे आणि प्रत्येकाने या लढ्यामध्ये उतरलं पाहिजे, त्याच्यासाठीची रणनीती ठरवली पाहिजे। नमस्कार, हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा। महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलचे असेच नवनवे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा। धन्यवाद।